नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची प्रथम भाषा व गणित म्हणजेच पेपर क्रमांक 1 ची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. एकूण 150 गुणांचा पेपर आहे. संच ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला जर इयत्ता 8वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका आणि शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग 1 मध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25 व विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटांचा म्हणजेच 1.5 तासाचा कालावधी दिला जाईल. उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 पर्यायासाठी क्रमागत वर्तुळे दिलेली आहेत. त्यातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ उदाहरणात दाखवल्याप्रमाणे रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 6च्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असेल तर तो कशा प्रकारे नोंदवायचा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. प्रश्नपत्रिकेत कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे. आणि त्या प्रश्नांच्या पुढे कंसात अशी सूचना देखील दिलेली आहे की 2 अचूक पर्याय निवडा. एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाहीत आणि पर्यायाची उत्तरे नोंदवताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. आणि प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली किंवा शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा दिली आहे. तेथेच कच्चे काम करावे. विभाग 1 मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. मी कविता वाचत नाही. तुम्ही व्हिडिओ थांबून संपूर्ण कविता वाचायची आहे. आणि कवितेवर आधारित प्रश्न पहिला. अपंग व्यक्तीचा उपहास कोणाकडून होत आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धनिकांकडून. अपंग व्यक्तीचा उपहास धनिकांकडून होत आहे. प्रश्न दुसरा. कीव येणे हा वाक्प्रचार कवितेत कोणत्या अर्थाने वापरला आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दया येणे. प्रश्न तिसरा. कवितेतील आशयानुसार खाली विधाने दिली आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा. विधाने आहेत. अ विधान मजुराला दीनबंधू म्हटले आहे. ब अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झाली आहे. आणि क कवितेतील वर्णन आदिवासी पाड्यातील आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब योग्य. प्रश्न चौथा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाचे सामान्य रूप अचूक आहे? अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडायचे आहेत. पाहता या ठिकाणी 2 पर्याय निवडायचे आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 रक्कम रकमे आणि मावळे मावळ्या. प्रश्न 5वा. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैपुण्य. प्रश्न क्रमांक 6. हे घे तुला विमान प्रवासासाठी 50,000 रुपये. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित केलेला शब्द आहे रुपये आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग. अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 7. पुढे दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. निर्मलजीत सिंग यांनी हल्लेखोर सेबर सेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 8. योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेले वाक्य निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साहेब म्हणाले या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत पण बाकी 20 रुपयांचं काय? प्रश्न 9. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. सर्वांनी समाजात सहकार्याची भावना ठेवावी. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ. प्रश्न क्रमांक 10. त्याचे बोलणे मधासारखे गोड असते. या वाक्यात आलेला अलंकार कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. प्रश्न क्रमांक 11. मालिनी या वृत्ताचे पुढीलपैकी कोणते लक्षण नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. हे मालिनी या वृत्ताचे लक्षण नाही.
प्रश्न क्रमांक 12. उभे धागे आडवे धागे या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग दी माडगुळकर. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. मनूचा आवाज सर्वदूर पसरला, चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. त्या ठिकाणी संवाद देण्यात आलेला आहे. व्हिडिओ थांबवून संवाद वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 14. पारावर बसलेल्या गावकऱ्यांच्या गप्पांचा विषय कोणता होता? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यात्रेत झालेल्या कुस्त्यांचा. प्रश्न क्रमांक 15. पैलवानांची संख्या रोडवण्याचे कोणते कारण संवादात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्थिक चणचण. प्रश्न क्रमांक 16. वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निश्चित सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 17. पुढील वाक्यात रिकाम्या जागी येणारा योग्य वाक्प्रचार निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडायचे आहेत. रुपालीने कांदिवली स्टेशन गाठेपर्यंत उन्हातानातून डॅश डॅश. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रपेट करणे आणि पर्याय क्रमांक 3 पायपीट करणे. या ठिकाणी देखील 2 पर्याय निवडायचे आहे आणि 2 वर्तुळ रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौदामिनी. प्रश्न क्रमांक 19. साहित्यिक व त्यांची टोपण नावे दिली आहेत त्यापैकी चुकीची असलेली जोडी निवडा. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 दिवाकर. शंकर केशव कानिटकर ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 20. ओसाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुपीक. ओसाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुपीक. प्रश्न क्रमांक 21. अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे या शब्दसमूहाबद्दल एक योग्य शब्द पर्यायातून निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बावनकशी. प्रश्न क्रमांक 22. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर व्यवस्था करणे या अर्थाची योग्य म्हण निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बैल गेला आणि झोपा केला. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बटाटा. प्रश्न क्रमांक 24. वसुंधरा या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या पर सवर्णासारखा होतो? त्याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे न. प्रश्न क्रमांक 25. संधी नियमानुसार विसंगत शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुधवार. त्या ठिकाणी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. विभाग 2 गणित या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 26. 81 x वर्ग अधिक 169 छेद y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. परिमाणांच्या रूपांतरणाची चुकीची जोडी निवडा. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते. हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 29. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न क्रमांक 30. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 10 सेमी आहे. हा आयत एका कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 60 सेमी. प्रश्न क्रमांक 32. सोबतच्या आकृतीत रेषा RL समांतर रेषा PM समांतर रेषा ON आहेत. माप कोन RLM बरोबर 129 अंश, माप कोन MNT बरोबर 43 अंश, तर माप कोन LMN बरोबर किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 94 अंश. प्रश्न क्रमांक 33. सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3:5 या प्रमाणात आहे. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले तर त्यांच्याकडील रक्कम 6:7 या प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 320 रुपये. प्रश्न क्रमांक 34.
एका समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 49 वर्गमुळात 3 चौसेमी. प्रश्न क्रमांक 35. वृत्तचिती आकाराच्या धातूच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी आहे. हा ठोकळा पूर्ण वितळून 3.5 सेमी त्रिज्येच्या व 0.2 सेमी जाडीच्या जास्तीत जास्त किती चकत्या तयार होतील? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 200. प्रश्न क्रमांक 36. 4x घन वजा 5x वर्ग अधिक 8x वजा 10 या राशीत कोणती राशी मिळवल्यास बेरीज 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3 येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऋण 7x वर्ग वजा 9x अधिक 7. प्रश्न क्रमांक 37. हवा भरलेल्या गोलाकार फुग्याची त्रिज्या 21 सेमी, तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा मावेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 38,808 घ सेमी. प्रश्न क्रमांक 38. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास 35 सेमी असून LM बरोबर 28 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 104 सेमी. प्रश्न क्रमांक 39. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1575 चौसेमी. प्रश्न क्रमांक 40. एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर आहे. ही टाकी तिच्या क्षमतेच्या 3/4 भाग पाण्याने भरलेली आहे. उरलेली टाकी भरण्यासाठी 15 लिटर मापाच्या किती बादल्या पाणी टाकीत ओताव्या लागतील? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 500. प्रश्न क्रमांक 41. कबड्डीच्या 2 संघातील 22 खेळाडूंचे वजन किलोग्रॅम मध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून खेळाडूंच्या वजनाचे मध्यमान काढा. आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 42.5 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 42. चौरस PQRS ची परिमिती 112 सेमी असून बिंदू ABCD हे बाजूंचे मध्यबिंदू आहेत, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 392 चौसेमी. प्रश्न क्रमांक 43. कंसात 1 घन अधिक 1 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 1/4 अधिक 12x वर्ग अधिक 9 या गुणाकाराच्या बहुपदीची कोटी किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7. प्रश्न क्रमांक 44 व 45 साठी सूचना. ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या 4 वर्गातील मुलामुलींनी सहभाग नोंदवल्याची माहिती स्तंभालेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 5 मुले मुली आणि x अक्षावर वर्ग देण्यात आलेले आहेत. आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 44. ग्रंथदिंडीत इयत्ता 7वी मध्ये सहभागी मुलींच्या संख्येचे इयत्ता 9वी मध्ये सहभागी मुलींच्या संख्येशी गुणोत्तर किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5/2. प्रश्न क्रमांक 45. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची एकूण संख्या किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 60. प्रश्न क्रमांक 46. एका निवडणुकीत उभे असलेल्या 3 उमेदवारांपैकी पहिल्या उमेदवारास 40% व दुसऱ्या उमेदवारास 36% मते मिळाली. तिसऱ्या उमेदवारास एकूण 8,640 मते मिळाली. तर एकूण किती मतदारांनी मतदान केले? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 36,000. प्रश्न क्रमांक 47. एका वस्तूची किंमत 20% कमी केल्यामुळे त्या वस्तूचा खप 25% वाढला, तर उत्पन्नात वाढ अगर घट किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्पन्नात वाढ अगर घट नाही. प्रश्न क्रमांक 48. चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण PR व QS यांची लांबी अनुक्रमे 16 सेमी व 30 सेमी आहे, तर रेखांकित भागाची परिमिती किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50 सेमी. प्रश्न क्रमांक 49. सुनीलने एक यंत्र 3 वर्षांपूर्वी 10 लाख रुपयास विकत घेतले होते. किंमत दरवर्षी 10% कमी होत असेल, तर आज त्या यंत्राची किंमत किती? 2 अचूक पर्याय निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7,29,000 आणि पर्याय क्रमांक 3, 729 गुणिले 10चा घन. प्रश्न क्रमांक 50. बहुपदीबाबत असत्य विधान कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 0 बहुपदीची कोटी निश्चित करता येते हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 51. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4,800 रुपये. प्रश्न क्रमांक 52. 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज m आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? m/2 - 1. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 53. एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयास विकल्याने
10% तोटा झाला. जर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 920 रुपये. प्रश्न क्रमांक 54, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न क्रमांक 55, पुढील आकृतीत पूरक कोणांच्या एकूण किती जोड्या आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न क्रमांक 56, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 8 व लसावी 240 आहे, अशा संख्यांच्या जोड्या किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी असत्य विधान ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या संख्यांची वर्गमुळे परिमेय संख्या असतात हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 58, एका संख्येस 3 4 व 5 ने निशेष भाग जातो तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 2 अचूक पर्याय निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्या संख्येस 6 व 12 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. आणि पर्याय क्रमांक 4, त्या संख्येस 10 व 15 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. प्रश्न क्रमांक 59, 3 संख्यांची सरासरी 50 आहे. दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 40. प्रश्न क्रमांक 60, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4.2. प्रश्न क्रमांक 61, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 72 अंश 108 अंश. प्रश्न क्रमांक 62, स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.1/4% दराने सूट देण्याचे जाहीर केले. वस्तू खरेदीवर एकूण 4290 रुपयाची सूट मिळाली तर एकूण खरेदी किंमत किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 52,000 रुपये. प्रश्न क्रमांक 63, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3/7. प्रश्न क्रमांक 64, सोबतच्या त्रिकोण BCD मध्ये रेख C व रेख BF या मध्यगा आहेत, तर पर्यायातून योग्य निष्कर्ष काढा. 2 अचूक पर्याय निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65, कंसात 1 - 5 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 5x अधिक 25 कंस पूर्ण बरोबर किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 x घन वजा 125. प्रश्न क्रमांक 66, सोबतच्या आकृतीत O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. माप कोन ABC बरोबर 70 अंश, माप कोन OCB बरोबर 15 अंश, तर माप कोन BAS बरोबर किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 55 अंश. प्रश्न क्रमांक 67, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 34. प्रश्न क्रमांक 68, पुढील संख्या समूहात किती पायथागोरस त्रिकुटे आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. दिलेल्या संख्या समूहात 4 पायथागोरस त्रिकुटे आहेत. प्रश्न क्रमांक 69, जर x बरोबर ऋण 3 y बरोबर 4 आणि z बरोबर 2/3 असेल तर 5x वजा 3y अधिक 9z ची किंमत किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऋण 21. प्रश्न क्रमांक 70, एक बैलजोडी 2,72,000 रुपयास खरेदी केली. या व्यवहारात 2% दराने दलाली द्यावी लागली. बैलजोडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये वाहनाचे भाडे दिले तर एकूण खरेदी किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2,86,690 रुपये. प्रश्न क्रमांक 71, पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानाचा पर्याय निवडा. त्या ठिकाणी 3 गुणधर्म दिलेले आहेत आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधान अ आणि ब योग्य. प्रश्न क्रमांक 72, 1,500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराप्रमाणे विकली तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20% नफा. प्रश्न क्रमांक 73, एका डब्यात 5 रुपये 10 रुपये व 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 रुपये आहे, तर त्या डब्यातील 10 रुपये व 20 रुपयाच्या नाण्यांनी किती रक्कम तयार होईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 690 रुपये. प्रश्न क्रमांक 74, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 m चा चौथा घातांक वजा 1. प्रश्न क्रमांक 75, 80 किलोग्रॅम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे. मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 किलोग्रॅम. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची प्रथम भाषा व गणित पेपर क्रमांक 1 ची शिष्यवृत्ती परीक्षा 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.